जय हरी. एकादश स्कंध भाग 88. 5व्या अध्यायामध्ये कर्मठांचा भ्रामक ध्येयवाद याविषयी सांगताना नाथ महाराज सांगतात की हे कर्मठ लोक आपल्याला हवे असलेले भोग सदा सर्वदा भोगायला मिळणं म्हणजे देव प्रसन्न होणं आणि ते भोग सोडून जाणं म्हणजे देवाचं क्षोभणं असं समजतात. आता या कर्मठांच्या विचारसरणीबद्दल नाथ महाराज पुढे एकसारखं सांगतात की ते कर्मठ त्यांच्या मते असं आहे की स्त्रियादी प्रत्यक्ष असलेले भोग टाकून पुढे आपल्याला मोक्ष मिळेल हे म्हणणंच मुळी खोटं आहे. या वैराग्यवादानं भोळे लोक बिचारे अगदी नाडले आहेत. म्हणून हे गोविंदा, आम्हाला त्यागाची बुद्धी कधी देऊ नकोस. आता हे भोळे कुणाला म्हणतात? ज्यांनी वैराग्य धारण केलेलं आहे आणि त्यांना काय म्हणतात? बिचारे म्हणतात. बघा यांची वृत्ती कशी आहे. मग हे काय म्हणतात? हे गोविंदा, आम्हाला त्यागाची बुद्धी देऊ नकोस. त्याग करून भीक मागण्यापेक्षा मरण आलेलं बरं. मुक्ती कुणीच पाहिलेली नाही, दुःख भोगणं मात्र जगाला प्रत्यक्ष दिसतं. मुक्ती जर खरी असती तर कुणाला तरी प्राप्त झालेली कुठेतरी दृष्टीस पडली असती, पण तसं मुळीच नाही. अर्थात वैराग्यानं सर्वस्वाचा त्याग करावा म्हणतात ते खोटं आहे. अशा पद्धतीनं परस्परात चर्चा करून हे भोगी लोक त्यागाची निंदा करतात आणि सदा सर्वदा भोग भोगावे म्हणतात. इतकंच नाही तर अशा प्रकारचे आशीर्वाद परस्परांनाही देतात. स्त्री सुख अत्यंत श्रेष्ठ मानल्यानं स्वतः म्हणजे अगदी जागृती, स्वप्न, सुषुप्ती यामध्ये रात्रंदिवस स्त्रीचंच ध्यान करतात. स्त्री त्यांचं दैवत बनते. सर्वस्वी स्त्रीच्या अधीन झाल्यानं त्यांच्या जीवनात सद्गुरूंचं भजन नाही, वृद्ध वाढ वडिलांचं पूजन नाही, कुलदेवता नाही, कुलवृत्ती नाही किंवा अतिथीला अन्नही नाही. असे हे स्त्री लंपट लोक स्त्री भोग भोगण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी पैसा हवा म्हणून केवळ दंभानं यज्ञयागाला आरंभ करतात. यज्ञानं सगळ्या प्रकारची सिद्धी आपल्याला मिळावी असाही हेतू या ढोंगी लोकांच्या मनात नसतो, तर केवळ तात्कालिक पोट भरण्याचं साधन मिळावं एवढाच उपाय त्यामध्ये असतो. यज्ञाची दीक्षा घेऊन यज्ञकंकण हातात बांधलं की आपली प्रतिष्ठा वाढेल, मोठमोठ्या लोकांना आपण पूज्य होऊ, अग्रपूजेचा मान आपल्या वाट्याला येईल, अशा उत्कट हेतूनच ढोंगी लोक यज्ञ करतात. निर्वाहाचं आणि प्रतिष्ठेचे अनेक विचार मनात आधीच योजून मग तो ढोंगी मनुष्य यज्ञाला आरंभ करतो. त्यामध्ये खूप पैसा मिळवण्याचा त्याचा निश्चयच असतो. म्हणून योग्य विधिविधानाकडे त्याचं लक्ष नसतं. मंत्रांच्या शुद्ध उच्चाराबद्दल त्याला आदर नसतो आणि अन्नदान न करता कोरड्या धान्यानंच तो हवन करतो. स्वतःला विधिविधान माहीत नसतं, पण जाणत्याला विचारण्याची लाज वाटते. मी यज्ञ करतो असं तो जगाला सांगत सुटतो आणि त्यानिमित्तानं आपला योगक्षेम मात्र चांगला चालवतो. अर्थात हे असले लबाड, नष्ट आणि ढोंगी लोक यज्ञामध्ये मात्र पशुला मारायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यातील पुरोडाश म्हणजे पशुच्या मांसाचा हवनद्रव्य शेष ते खुशाल ग्रहण करतात. आम्ही पवित्र झालो, निर्दोष झालो अशी घमेंड ते मिरवतात. देवतेच्या आवाहन विसर्जनाला जिथे पत्ता नसतो तिथे पूजा कुणाची आणि दक्षिणा कुणाला द्यायची? ज्ञानाच्या गर्वानं हे लोक सत्पात्र माणसांचा अनादर करतात, त्यांची अवहेलना करतात. पुढे केवळ उपजीविकेसाठी ते पशूंची हिंसा करू लागतात आणि आम्ही मोठे यज्ञ करते असा टेंभा जिकडे तिकडे मिरवतात. उपजीविकेच्या दुराशेने अविधीने हिंसा केली तर आपल्याला पातक लागतं याची खंत त्यांच्या मनाला अजिबात शिवत पण नाही. या पद्धतीनं जीवन घालवत असता जर पुष्कळ संपत्ती मिळालीच तर मग तो ढोंगी यज्ञ करता माज आलेल्या हत्तीप्रमाणे गर्वानं डुलू लागतो. ओढ्याला लोंढा आला म्हणजे तो वाळलेली लेंडकं वाहून नेतो. माकडाच्या तोंडाला दारूचं भांडं लागलं की तो सर्व दारू पिऊन टाकतो. तसा हा यज्ञ करता ज्ञानाच्या भयंकर गर्वाने मस्त होतो आणि इतरांना अगदी तुच्छ लेखतो. इतक्या उपर प्रारब्ध योगानं सोनं, नाणं, हिरे, मोती या असल्या मौल्यवान वस्तू त्याच्या भांडारात भरल्या. हत्ती, घोडे, मेणे, पालख्या त्याच्या दारात जर झुलू लागल्या
तर मग काय विचारायचं. गर्विष्ठपणानं इंद्राच्या माथ्यावर लाथ मारण्यास तो तयार होतो. शिष्य, आप्तइष्ट, इतर लोक, सज्जन आणि सेवक यांचा गराडा त्याच्या भोवती पडतो आणि मग आपल्यासारखा समर्थ जगात कुणीही नाही असं तो मानतो. काटेरी झाडाच्या सभोवार हिरवं गवत जसं वेष्टून राहतं तसा स्वतःभोवती शिष्यांचा गराडा पाहिला म्हणजे त्या गर्वानं त्याला स्वर्ग ठेंगणा वाटतो. विंचवाला विष थोडं पण त्याच्या वेदना भयंकर असतात ना, तसं या कर्मठाला विद्या थोडी पण गर्व मात्र उतू जातो. अंधारात काजवा आपल्या उजेडाची झगमग दाखवतो तसं अज्ञानी लोकात तो आपली सर्वज्ञता आणि प्रतिष्ठा मिरवतो. नाथ महाराज एकापेक्षा एक उदाहरणाने आपल्याला सांगतात की हे कर्मठ लोक किती ढोंगी असतात आणि नुसतं स्तोम कसं वाजवतात. आणखीन एक उदाहरण देतात की पंख फुटलेली मुंगी गरुडाच्या मस्तकावर पाय देऊ पाहते तसं हा अल्पज्ञ अल्पशा विद्येच्या गर्वात बृहस्पतीला सुद्धा जुमानत नाही. एखादं तांब्याचं लहान नाणं दान करून स्वतःला औदार्यामध्ये बळीपेक्षाही किंवा कर्णापेक्षाही अधिक समजतो. त्याच्या हातून नेहमी खरं तर अपकारच घडायचा, पण कधी थोडासा उपकार घडला तर तेवढ्यानं स्वतःबद्दल भलतीच समजूत करून घेतो. एवढूशा दानानं दातृत्वाची शेखी मिरवतो आणि आपल्याच तोंडानं आपलं मोठेपण सांगत सुटल्यानं आत्मस्तुतीपायी पुण्यसंचय गमावतो. आपल्या सौंदर्याच्या अभिमानानं तो मदनाला वेडावतो. आता इथे एकापेक्षा एक उपमा दिलेल्या आहेत नाथ महाराजांनी. नाथ महाराज पुढे सांगतात, कावळा आपल्या सौंदर्यापुढे राजहंसाला तुच्छ लेखतो किंवा एखादी अस्वली आपल्याला सीतेपेक्षा सुंदर समजते, तसा स्वतःच्या सौंदर्याचा त्याला मोठा अभिमान असतो. कुणाला? कर्मठाला. त्यात त्याच्या हातून जर का एखादा पराक्रम घडला तर मग काय विचारता. श्रीराम, परशुराम, बलराम हे तिन्ही राम आपल्यापुढे काहीच नाहीत असं तो म्हणतो. अंगच्या बलोन्मादानं रांडुक्कर जसा कुणा जुमानत नाही तसा हा बलगर्वानं बडबडत राहतो. हे ढोंगी लोक आधीच स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात, त्यात याज्ञिक म्हणून प्रसिद्धी पावतात, स्वतः यज्ञकर्म करून लोकांना दिप्पगून सोडतात आणि भेटायला आलेल्या श्रीमंत लोकांपाशी आपल्या कर्माची बढाई सांगतात. लौकिक वाढवण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून नाना प्रकारची कर्मे लोकांना दाखवतात. या खोट्या कर्माचरणात देखील त्यांना ज्ञातेपणाचा पूर्ण गर्व भरलेला असतो. अंधारात घुम घुम करीत घुबड बाहेर पडतं. शेळीच्या लेंड्या पेटवल्या तर जाळ होत नाही, पण जिकडे तिकडे धूरच दाटतो. तसं अनेक दांभिक कर्मांनी आणि गर्वाच्या मस्तीने त्यांची सद्बुद्धी आंधळी होते आणि साधूंचीच नव्हे तर हरिहरांची सुद्धा निंदा ते करत सुटतात. आता बघा, कावीळ झाला म्हणजे सगळंच पिवळं दिसू लागतं, तसं निंदावृत्तीनं आणि गर्वातिशयानं त्यांच्या बुद्धीचं तेज मंद होतं. मग ते निर्दोष माणसाला दोष देतात आणि निष्पाप माणसाला पापी समजतात. पुराणांतरी ज्यांची वाखाणणी केलेली आहे त्यांनासुद्धा हे मनातून साधू मानत नाहीत. अर्थात वर्तमान काळी कोणी साधू नाही असं त्यांना वाटलं तर त्यात नवल नाही. त्यांचं म्हणणं असं की काहीतरी चमत्कार ऐकून लोक अज्ञानानं एकाच्या मागे एक धावतात. कुणी शब्दपांडित्य करून पोटासाठी असं वाटेल ते बोलतात, तर कुणी आसनावर बसून मुद्रा लावतात, तर कुणी बकाप्रमाणे ध्यानस्थ बसतात. परंतु मनाला पटेल असा कुणी साधू आढळत नाही. याप्रमाणे जाणून बुजून ते साधूंची निंदा करतात. जगात कुणी साधू आहेत हे त्यांच्या मनाला पटतच नाही. नकट्यापुढे आरसा नेला तर त्याला फार राग येतो, तसं भगवंताचे जे अत्यंत आवडते भक्त ते
त्यांचे अगदी नावडते असतात. ज्या ईश्वराच्या सत्तेनं त्यांचा देह चालतो तो आहे असं ते कबूलच करत नाहीत. जय हरी.